मुंबईमध्ये गेल्या काळात आम्ही 5 जागा लढायचो आणि राष्ट्रवादी एका जागेवरती निवडणूक लढवायची। तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही समान सहभागी आहोत। जागा न मिळाल्यामुळे नाराज वर्ष गायकवाड यांनी केलं स्पष्ट। कमीत कमी 2 ते 3 जागा मिळाव्यात मुंबईमधल्या अशी गायकवाड यांची मागणी आहे। परदेशात काय चाललंय यापेक्षा देशात काय चाललंय हे बघा। विदेशात मोदींचे भक्त असतील पण 4 जूनला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली आणली ते देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक। संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींच्या न्यूज वीक मधल्या मुलाखतीवर टीका। कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासंदर्भातली बातमी खोटी। अजित पवारांनी नाशिकची जागा मागितली आणि तिथून उभं राहण्यासाठी त्यांनीच सांगितलं। मंत्री छगन भुजबळांची माहिती। तर राज ठाकरेंमुळे महायुतीची ताकद वाढेल भुजबळांना विश्वास। महाविकास आघाडीचे भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे संजय राऊत यांच्या भेटीला। म्हात्रेंना शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर। हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी इस्लामपूरमध्ये महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा। हातकणंगलेमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सर्वांनी एकत्रित काम करावं जयंत पाटलांचं आवाहन। महायुतीमध्ये ठाणे नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवरनं एकमेकात दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा। ठाणे आणि नाशिक सोडण्यास शिवसेनेचा नकार तर भाजप सुद्धा साताऱ्याच्या जागेबद्दल आग्रही। महायुतीमध्ये काही जागांचा तिढा अजूनही कायम मात्र लवकरच निर्णय होईल अजित पवारांची माहिती। नाशिक आणि कोकणचे फॉर्म शेवटच्या टप्प्यात भरायचे आहेत त्याला अजून अवकाश आहे त्यामुळे त्याविषयी आम्ही चर्चा करून योग्य तो मार्ग काढू अजित पवारांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज बैठकीत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरती निर्णयाची शक्यता। महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होताच शशिकांत शिंदे प्रथमच साताऱ्याच्या वेशीवर शिरवळ इथे शशिकांत शिंदेंचं जल्लोषात स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळाल्यानंतर साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे पवारांच्या भेटीला। पवारांचे आशीर्वाद घेतल्यानंतर शशिकांत शिंदेंचा सातारा दौरा। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चला आरशात बघूया असं म्हणत उद्धव ठाकरेंचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले। राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाकरे गटानं केलेल्या टीकेला देशपांडेंनी उत्तर दिलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नांदेड दौरा। लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी अमित शहांची नरसी इथे जाहीर सभा। महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांची महात्मा फुले वाड्यात हजेरी। शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केलेल्या मिसळीचा दोघांनी घेतला आस्वाद। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ असं आम्ही सगळ्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करायचं निश्चित केलंय। आसपासची जागा घेऊन स्मारक तयार केलं जाईल। 5 ते 6 आराखडे सुद्धा तयार आहेत। कामांना निधीची अडचण जाणवणार नाही अजित पवारांची ग्वाही। भोर आणि बारामतीमधले प्रश्न मार्गी लावावेत अशी शिवतारेंची मागणी। विजय शिवतारेंनी आयोजित केलेल्या सभेला आपण जाणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। सांगलीमध्ये एक जण डोक्यानं कुस्ती करणार तर एक जण मातीतली कुस्ती करणार। भाजपचे उमेदवार संजय काकांचा चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील दोघांनाही टोला। राज ठाकरेंच्या निर्णयाची महायुतीला मदत होईल। रायगडमध्ये यश प्राप्त करण्यासाठी मनसेचा फायदा होईल। मतदानात सुद्धा वाढ होईल सुनील तटकरेंची भावना। तर राज ठाकरेंच्या निर्णयाची महायुतीला मदत होईल। रायगडमध्ये सुद्धा मतांच्या दृष्टिकोनातून विचार करता मनसेचा महायुतीत येण्याला फायदा होईल सुनील तटकरे। भाजपत प्रवेश करणं हे काही नवीन नाही। गेल्या 40 वर्षांपासून आपण भाजपचंच काम करतोय। एकनाथ खडसेंची भाजप प्रवेशासंदर्भात प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि उमेदवारीही दिली पण आता ते भाजपत जात आहेत। या सगळ्यात आपली मोठी चूक झाल्याची शरद पवारांनी आपल्याकडे कबुली दिली। माजी मंत्री सतीश पाटील यांचा दावा। श्रीराम पाटील केवळ तिकिटासाठी आमच्या पक्षातनं दुसरीकडे गेले। त्याआधी अन्य पक्षात ते होते। महाविकास आघाडीकडनं श्रीराम पाटील यांना रावेरची उमेदवारी जाहीर झाल्यावर
रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. प्रतापराव जाधवांची आपल्याशी लढत असल्याचं रविकांत तुपकरांचं वक्तव्य. आपल्याला जनतेमधनं पाठिंबा मिळत असल्यानं विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, तुपकरांची टीका. जनता हाच आपला पक्ष, कुठेही तिकीट मागायला आपल्याला जावं लागलं नाही. गेल्या 5 वर्षांपासून आपण काम करतोय, त्यामुळे आपण भाजपत जाणार ही निव्वळ अफवा, रविकांत तुपकरांचं वक्तव्य. समृद्धी महामार्गाच्या नावावरती जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना सोडणार नाही, तुपकरांचा इशारा. तर प्रस्थापितांसोबत आपली लढत असून ही लढाई आपण जिंकू, तुपकरांना विश्वास. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बीआरएसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. काँग्रेसकडनं लोकसभेसाठी आणखी 2 जागांवरती उमेदवार घोषित. धुळ्यामधनं डॉक्टर शोभा बच्छाव तर जालन्यामधनं कल्याण काळे यांना उमेदवारी. राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज. डोंबिवलीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसह 7 जणांचा राजीनामा. सांगली लोकसभेसाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी घेतली प्रकाश शेंडेंची भेट. प्रतीक पाटील हे विशाल पाटील यांचे बंधू आहेत. मोहिते कुटुंब समजूतदार आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्यावरती त्यांच्या तक्रारी संपलेल्या असतील आणि देवेंद्र फडणवीस त्यांना मुख्य प्रवाहात आणतील, चंद्रकांत पाटील यांचा दावा. यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम यांची चंद्रपूरच्या 6 विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक. बैठकीमधनं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांना पाठिंबा जाहीर. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांची प्रचाराला सुरुवात. रेणुका मातेचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. रामटेकमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत राष्ट्रवादीचं घड्याळ कुठेही पाहायला मिळालं नाही. या सभेत न्यायप्रविष्ट घड्याळ शोधणाऱ्याला 420 रुपयांचं बक्षीस मिळणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची खोचक पोस्ट. ठाण्यामध्ये किसननगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा. मेळाव्यात प्रताप सरनाईक माजी महापौर यांची उपस्थिती. इलेक्शन ड्युटीवरती रुजू न होणाऱ्या शिक्षकांनी कारवाईसाठी तयार राहावं. केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टात ठाम भूमिका. विना अनुदानित इंग्रजी शाळेतल्या शिक्षकांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यात 10,000 किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकाराने तयार झालेली ही मिसळ महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांना वाटली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मतदानासाठी आवाहन. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडनं गोंडी भाषेतनं मतदान करण्याचं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च. लोकसभा निवडणूक आणि जिल्ह्यात होणाऱ्या यात्रांसाठी पोलीस प्रशासन सज्ज. मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 1 या मार्गिकेवरनं प्रवास करण्यासाठी रिस्ट बँडची सुविधा, म्हणजेच कागदी तिकीट किंवा ई तिकीट स्कॅन न करता मनगटावरचा पट्टा स्कॅन करून प्रवास करता येईल. झाडांवरच्या लाइटिंगवरती बंदी आणावी. पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांची हायकोर्टात जनहित याचिका. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर पालिकेसह राज्य सरकारला कोर्टाकडून नोटीस जारी. गेल्या 12 दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी दूर करण्यासाठी शेतकरी संघटनेकडून सटाण्यामध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू. सलग 3ऱ्या दिवशी गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. फळभाज्यांसह धान पिकाचं मोठं नुकसान. वर्ध्याच्या सेलू, देवडी आणि आर्वी या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. उन्हामुळे हैराण नागरिकांना काही अंशी दिलासा. गेल्या 2 दिवसांपासून भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. या पावसामुळे धान पिकाला फायदा होणार, मात्र काही भागात सोसाट्याचा वारा असल्यामुळे आंबा पिकाचं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस. सलग होणाऱ्या अवकाळीमुळे खरीप आणि रब्बी पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत.
अमरावतीमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळीमुळे पिकांचं मोठं नुकसान। परभणीतही सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळीचं थैमान। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीमुळे शेतातील भाजीपाला आणि फळबागांसह अन्य पिकांचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।